टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्यामध्ये सरकारने हिंदी भाषा जी आहे ती सक्ती केलेली आहे, तेव्हा राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला। त्याचबरोबर असं आहे की हा सत्य नाही आहे। हिंदी भाषाची सक्ती केली नाही आहे। हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून घेतली आहे। तुम्ही काय पॉलिटिकल इश्यू तुमच्या मनामध्ये मला माहित नाही, पण हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे। आम्ही सर्व छत्रपती शिवाजी महाराज मानने वाले लोग आहे। छत्रपती शिवाजी महाराजचे मावळे आहे। असा कोणी काम आमच्याकडून होणार नाही ज्याकडून महाराष्ट्राचा काही अपमान होईल। देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठासाठी आता 12,000 कोटीचं कर्ज घेणार असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे शेतकऱ्यांना बोलला जात नाही, काल केलाय, काल मंजुरी झाली आहे कॅबिनेटमध्ये। शेतकऱ्यांसाठी पण जे काही प्रयत्न असेल ते सर्व प्रयत्न करत आहे। तुम्ही असं समजा की उदाहरण देतो, आपला कोविड मध्ये काय झालं, कोविड मध्ये बहुतेक देशाने काय केला, सर्व आपली इंडस्ट्रीज कॉमर्शियल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बंद करून कोविडचे मागे लागले। आता काय झाला, आता त्या हळू सर्व युरोपियन देश असा केला होता त्याचे प्रॉब्लेम झाली इकॉनॉमी। आपल्या देशामध्ये काय झाला, मोदीजीने काय सांगितलं, कोविडचे पर्यंत तुम्ही सर्वात जास्त बेनिफिट कोविडमध्ये ऍक्टिव्हिटी देशाची सरकारने केली, पण त्याबरोबर त्याने इकॉनॉमी पण सुरू ठेवली, व्यापार पण सुरू ठेवला। आज देश आपला पुढे झाला आहे। हाही माननीय देवेंद्र फडणवीसजी करत आहे, किसानासाठी पण करत आहे आणि ते विकासासाठी पण करत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।